विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 6A जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर बाबत आहे 5 गुणांसाठी तो इथे पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 6A मध्ये तुम्हाला A1 आणि A2 असे 2 प्रश्न दिलेले असतात। त्यापैकी तुम्हाला कुठलाही एक प्रश्न सोडवायचा असतो। ते 2 प्रश्न कुठले असतात? तर जो पहिला प्रश्न असतो तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे तुम्हाला वेब दिलेले असते, डायग्राम दिलेला असतो, टॅब्युलर चार्ट दिलेला असतो, पाय चार्ट दिलेला असतो आणि त्यावरून पॅरेग्राफ तयार करायचा असतो। त्याला आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणतो। आणि दुसरा जो प्रश्न असतो तो व्हर्बल टू नॉन व्हर्बल, म्हणजे तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्यावरून तुम्हाला वेब कंप्लीट करायची असते। टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये काही बॉक्सेस रिकामे असतात ते भरायचे असतात। ट्री डायग्राम दिलेला असतो तो कंप्लीट करायचा असतो। पाय चार्ट भरायचा असतो। त्याला म्हणायचं आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल। आता इथे आपल्याला हे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत, जे वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला डूज आणि डोंट्सच्या चार्टमध्ये भरायचे आहेत। आता इथे बघा, आपण प्रश्नाला सुरुवात करूया। काय प्रश्न दिलेला आहे? Read the following statements about New Year resolutions. Prepare a chart of do's and don'ts. Suggest a suitable title for it. म्हणजे आपण खाली दिलेले वाक्य वाचायचे। ते कशाबद्दल आहेत? न्यू इयर रिसोल्युशन्स बद्दल आहेत आणि मग त्याच्यानंतर आपल्याला डूज आणि डोंटचा चार्ट तयार करायचा आहे। आता इथे बघा, सजेस्ट सुटेबल टायटल फॉर इट, म्हणजे हा 5 गुणांचा जर प्रश्न असेल तर 1 गुण आपल्या टायटलला आहे हे लक्षात ठेवा। म्हणजे टायटल किती महत्वाचं आहे। तुम्ही समरी रायटिंग करा, स्टोरी रायटिंग करा, डायलॉग रायटिंग करा, रिपोर्ट रायटिंग करा, स्पीच रायटिंग करा, कोणत्याही प्रश्नाला टायटल द्यायला विसरायचं नाही। आता इथे टायटल ह्या प्रश्नामध्ये दिलेलाच आहे त्यांनी, न्यू इयर रिसोल्युशन्स असंच टायटल तुम्ही जरी घेतलं तर तुमचे गुण जाणार नाहीत, पण इथे टायटल लिहिणं महत्वाचं आहे। किंवा रूल्स फॉर न्यू इयर असं लिहिलं तरी चालेल। आपण स्टेटमेंट वाचूया आणि मग त्याचे कॉलममध्ये डूज आणि डोंट मध्ये ते वाक्य भरूया। विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा प्रश्न जर ऍक्टिव्हिटी शीटमध्ये फायनलला आला, फायनल बोर्ड एक्झामला आला, तर तुम्ही खूप लकी असणार आहात, कारण यामध्ये खूप थोडेसे चेंजेस करून जशाला तसे वाक्य लिहायचे असतात। पण तुम्ही चेंजेस न करता ते वाक्य डूज आणि डोंट मध्ये त्या कॉलम मध्ये लिहिता आणि मग तुमचे मार्क्स तुम्हाला मिळत नाहीत। आपल्याला थोडासा बदल करायचा। आता फॉर एक्झाम्पल बघा, इथे मी डूज आणि डोंट असा चार्ट तयार करून घेतला आणि त्याच्यानंतर पहिलं वाक्य मी इथे वाचते बघा, यू वोंट सिट ग्लूड टू युअर सीट टू वॉच टीव्ही। म्हणजे काय? तर तुम्ही टीव्ही पाहत असताना तुमच्या शीटला चिटकून बसू नका, बरोबर। आता इथे जे वाक्य आहे नॉट आहे, म्हणजे हे निगेटिव्ह सेन्स आहे, हे तुम्हाला कळालं की हे वाक्य डोंटच्या कॉलम मध्ये लिहायचं आहे। पण काय बदल करायचे आपल्याला? यू वोंट काढून टाकायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला डोंट घ्यायचे, लक्षात ठेवा। आणि मग ते वाक्य आपल्याला डोंटच्या कॉलम मध्ये लिहायचे। नंबर टाकला आपण इथे आणि लिहिलं, डोंट सीट ग्लूड टू युअर सीट टू वॉच टीव्ही। नंबर 2 बघा, यू विल स्टॉप चिविंग युअर फिंगर नेल्स। आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तयार करायचे। व्हर्ब पासून सुरुवात होणारं वाक्य तुम्हाला डूज मध्ये घ्यायचे आणि मग आपण आपल्या वाक्यामध्ये काय करायचं? व्हर्ब शोधायचा किंवा सुरुवातीचं यू विल, यू शुड, यू वुड नॉट, यू विल काय दिलेलं असेल ते तुम्हाला काढायला लागेल। आता इथे बघा, यू विल आपल्याला काढायचे, बरोबर। आणि इथे डूज लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपल्या व्हर्ब पासून ते वाक्य जशाला तसं लिहायचे। म्हणजे कसं वाक्य लिहिणार मी डूज मध्ये? स्टॉप चिविंग युअर फिंगर नेल्स। नेक्स्ट, थर्ड, यू वोंट हँडल मोबाईल फॉर अ लॉंग टाइम।
म्हणजे या वाक्यामध्ये नॉट आहे, म्हणजे हे वाक्य निगेटिव्ह मध्ये आहे हे समजलं तुम्हाला, डोंट मधलं आहे हे समजलं. मग तुम्हाला आपण काय करणार, यू वोंट काढून टाकणार, त्या ठिकाणी डोंट घेणार आणि मग वाक्य जशाला तसं डोंटच्या कॉलममध्ये लिहिणार. काय लिहिणार आपण इथे, डोंट हँडल मोबाईल फॉर अ लॉंग टाइम. नंबर 4, यू विल बी ओबिडंट टू युअर पॅरेंट्स. आता हे वाक्य आहे यामध्ये नॉट नाहीये, म्हणजे हे डूज मध्ये लिहायचं हे तुम्हाला कळालं. आणि आता इथे बी ओबिडंट पासून वाक्य लिहायला लागेल. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कुठून होईल आपलं, बी ओबिडंट टू युअर पॅरेंट, म्हणजे यू विल कट करायचं आणि वाक्य कुठून लिहायचं, बी ओबिडंट टू युअर पॅरेंट्स. नेक्स्ट नंबर, यू वोंट फाईट विथ युअर यंगर ब्रदर, सिस्टर ऑर फ्रेंड्स. आता हे वाक्य निगेटिव्ह आहे, नॉट आहे याच्यामध्ये, म्हणजे डोंट मध्ये लिहायचंय आणि मग आपल्याला हे परत यू डोंट काढून टाकायचे आणि इथे यू डोंटच्या ठिकाणी नॉट घ्यायचं, डोंट घ्यायचं आणि मग वाक्य लिहायचं, डोंट फाईट विथ युअर यंगर ब्रदर, सिस्टर ऑर फ्रेंड्स. नेक्स्ट, यू विल कम्प्लीट युअर होमवर्क एव्हरी डे. हे वाक्य डूज मध्ये घ्यायचं आपल्याला, पण बदल काय करायला लागेल, यू विल काढून टाकायला लागेल आणि व्हर पासून जशाला तसं वाक्य आपल्याला डूज मध्ये घ्यायला लागेल, म्हणजे कम्प्लीट युअर होमवर्क एव्हरी डे. नेक्स्ट सेंटेन्स, यू वोंट वेस्ट युअर टाइम अँड एनर्जी. म्हणजे तुम्ही तुमचा एनर्जी आणि वेळ वाया घालवू नका. आता हे निगेटिव्ह आहे, म्हणजे डोंट मध्ये वाक्य टाकायचे, पण आपल्याला इथे परत यू वोंट काढून टाकायचे, त्या ठिकाणी डोंट घ्यायचे आणि पुढचं वाक्य जशाला तसं आपल्या डोंटच्या कॉलममध्ये टाकायचे, डोंट वेस्ट युअर टाइम अँड एनर्जी. नेक्स्ट, यू विल राईट ॲटलीस्ट 5 सेंटेन्सेस एव्हरी डे टू इम्प्रूव्ह हँडरायटिंग. म्हणजे तुमचं हँडरायटिंग सुधारण्यासाठी कमीत कमी दररोज तुम्ही 5 वाक्य लिहिले पाहिजेत. म्हणजे हे डूज मध्ये आहे, कारण या वाक्यामध्ये नॉट नाही, मग आपल्याला यू विल काढून टाकायचं आणि व्हर पासून सुरुवात होणारं वाक्य जशाला तसं डोज मध्ये घ्यायचं, राईट ॲटलीस्ट 5 सेंटेन्सेस एव्हरी डे टू इम्प्रूव्ह हँडरायटिंग. नेक्स्ट नंबर, यू वोंट प्ले मिस्चिफ इन द क्लास. हे या वाक्यामध्ये नॉट आहे, म्हणजे हे वाक्य डोंट मधलं आहे, मग आपल्याला इथे यू वोंट काढून टाकायचंय, त्या ठिकाणी डोंट घ्यायचंय आणि पुढचं वाक्य जशाला तसं डोंटच्या कॉलममध्ये लिहून काढायचे, डोंट प्ले मिस्चिफ इन द क्लास. नेक्स्ट, यू विल स्टार्ट रायटिंग युअर डायरी. तुम्ही तुमची डायरी लिहायला सुरुवात केली पाहिजे. आता इथे तुम्हाला यू विल काढून टाकायचे आणि स्टार्ट पासून घ्यायचे, स्टार्ट रायटिंग युअर डायरी. नेक्स्ट, यू वोंट बी इन अ बॅड कंपनी. वोंट आहे म्हणजे डोंट मधलं वाक्य आहे, मग परत इथे तुम्हाला यू वोंट काढायचे, त्या ठिकाणी डोंट घ्यायचे आणि डोंट बी इन अ बॅड कंपनी असं वाक्य डोंट मध्ये लिहायचे. आणि शेवटचं, यू विल डू योगाज रेग्युलरली टू कीप फिट अँड हेल्दी. यामध्ये तुम्हाला यू विल काढून टाकायचे आणि डू योगाज रेग्युलरली टू कीप फिट अँड हेल्दी, म्हणजे तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी, आरोग्यदायी राहण्यासाठी रोज योगा, नियमितपणे योगा करा, असा त्याचा अर्थ आहे. आता बघा, इथे मी हे तुम्हाला आन्सर लिहून दिलेला आहे. आपल्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये 12 सेंटेन्सेस आहेत आणि मग या ठिकाणी डूज मध्ये 6 आलेत आणि डोंट मध्ये 6 आलेत, पण प्रत्येक क्वेश्चनच्या वेळेस डूज आणि डोंट सेमच देतील असं नाही. कधी डूज मध्ये वाक्य जास्त असतील, डोंट मध्ये कमी असतील, किंवा कधी डोंट मध्ये वाक्य जास्त असतील, डूज मध्ये कमी असतील. तर ते वाक्य वाचूनच व्यवस्थित समजून घेऊनच आपण ते डूज आणि डोंटच्या कॉलम मध्ये लिहायचे आहेत. आता असाच एक प्रश्न आपण दुसऱ्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आलेला आहे, तो पाहूया. इथे बघा प्रश्न काय दिलाय. हे सर्व मी क्वेश्चन पेपर किंवा ऍक्टिव्हिटी शीट मधले क्वेश्चन्स तुम्हाला इथे समजून सांगितलेले आहेत. बघा, रिसेंटली you have visited Rajiv Gandhi National Park, Pune. There is a board outside the park about the rules. Draw a poster of do's and don't. Give suitable title. म्हणजे तुम्ही आत्ताच, रिसेंटली म्हणजे नुकतेच राजीव गांधी नॅशनल पार्कला पुणे या ठिकाणी भेट दिलेली आहे तुम्ही, आणि तिथे बाहेरच्याच बाजूला पार्कच्या एक रूल्स लिहिलेले आहेत काही. तर ते पोस्टरवरचे जे रूल्स आहेत ते तुम्ही डूज आणि डोंट मध्ये लिहायचे आणि त्याला सुटेबल टायटल द्यायचे. आता इथे बघा, आपल्याला इथे टायटल दिलेलंच आहे राजीव गांधी नॅशनल पार्क,
पण काय आहे तिथे रूल्स आहेत, म्हणून मी इथे काय लिहिलंय की जे व्हिजिटर, जे लोक भेटायला जातात त्यांच्यासाठी रूल्स आहेत, म्हणून मी इथे टायटल काय दिलं बघा, राजीव गांधीज नॅशनल पार्क्स रूल फॉर व्हिजिटर्स. आणि मग डूज आणि डोंट मध्ये ते दिलेले वाक्य लिहिलेले आहेत. आधी आपण वाक्य समजून घेऊया आणि मग त्यानंतर तुम्हाला मी आन्सर इथे लिहिलेले आहे ते दाखवते. आता बघा, इथे वरच्या क्वेश्चन मध्ये यू विल दिलं होतं आणि इथे यू मस्ट दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला त्यात काही गोंधळून जायचं कारण नाही. आपल्याला इथे काय करायचं, आता डूज आणि डोंटचे वाक्य कळण्यासाठी ज्या वाक्यामध्ये नॉट आहे ते वाक्य डोंट मध्ये टाकायचे, ज्या वाक्यामध्ये नॉट नाही ते डूज मध्ये टाकायचे. पण थोडा आपल्याला इथे बदल करायचा आहे, तो आपण पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा केलेला आहे. बघा आता इथे यू मस्ट फॉलो सेफ्टी रूल्स, तुम्ही सुरक्षित असे नियम पाळले पाहिजेत. आता इथे हे डूज मध्ये वाक्य येणार आहे, पण आपल्याला इथे काय काढायला लागेल, यू मस्ट काढून टाकायला लागेल. आणि मग जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे व्हर्ब पासून सुरुवात होणार, फॉलो म्हणजे पाळा तुम्ही, मग इथून वाक्य सुरुवात तुम्ही डूज मध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे मी इथे बघा डूज मध्ये लिहिले फॉलो सेफ्टी रूल. नंबर 2, यू शुड नॉट यूज कॅमेरा ड्युरिंग सफारी. म्हणजे आता इथे यू शुड नॉट हे आपल्याला काढून टाकायचे, यू शुड नॉट, आणि त्या ठिकाणी डोंट लिहायचे. डोंट कसं वाक्य होईल आपलं, डोंट यूज कॅमेरा ड्युरिंग सफारी. आणि मी ते वाक्य इथे लिहिलेलं सुद्धा आहे, डोंट यूज कॅमेरा ड्युरिंग सफारी. नंबर 3, यू शुड स्टे वे फ्रॉम अनकेज एनिमल्स ऑर बर्ड्स. म्हणजे जे पिंजऱ्यामध्ये प्राणी किंवा पक्षी नाहीयेत त्यांच्यापासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे. आता इथे बघा यू शुड हे तुम्हाला काढून टाकायला लागेल आणि हे वाक्य डूज मध्ये लिहिण्यासाठी व्हर्ब स्टे आहे, तिथून वाक्य तुम्हाला डूज मध्ये लिहायला लागेल. म्हणजे स्टे वे फ्रॉम अनकेज एनिमल्स अँड बर्ड्स असं इथे तुम्हाला लिहायचं. बघा मी डूज मध्ये वाक्य टाकलंय, स्टे वे फ्रॉम अनकेज एनिमल्स ऑर बर्ड्स. नेक्स्ट, यू शुड बी इन द कंपनी ऑफ युअर ग्रुप. तुम्ही तुमच्या ग्रुपच्या कंपनीमध्येच राहिलं पाहिजे, म्हणजे ग्रुप सोबतच तुम्ही राहिलं पाहिजे. आता इथे यू शुड हे काढून तुम्हाला डूज मध्ये वाक्य टाकायला लागेल, ते मग इथे कट करायचे आणि काय लिहायचे डूज मध्ये, बी इन द कंपनी ऑफ युअर ग्रुप. आता वरचं वाक्य राहिलं आपलं, यू शुड नॉट टीज एनिमल्स ऑर बर्ड्स. टीज म्हणजे चिडवणे, मग आपल्याला प्राण्यांना किंवा पक्ष्यांना चिडवायचं नाही. आता यू शुड नॉट म्हणजे इथे डोंटचं वाक्य आहे, म्हणून आपण यू शुड नॉट काढून टाकलं आणि त्या तिथे डोंट लिहून वाक्य जशाल तसलं घेतलं, डोंट टीज एनिमल्स ऑर बर्ड्स. इथे मी लिहिलेलं सुद्धा आहे, डोंट टीज एनिमल्स ऑर बर्ड्स. नेक्स्ट, यू शुड नॉट फीड एनिथिंग टू एनिमल्स ऑर बर्ड्स. तुम्ही प्राण्यांना किंवा पक्ष्यांना काही खायला द्यायचं नाही आहे, यू शुड नॉट. आता हे तुम्हाला यू शुड नॉट काढून टाकायला लागेल आणि त्या बदली तुम्हाला इथे डोंट घ्यायला लागेल आणि मग वाक्य जशाला तसं डोंट मध्ये लिहायला लागेल, डोंट फीड एनिथिंग टू एनिमल्स ऑर बर्ड्स. नेक्स्ट, यू मस्ट इन्शुअर टू फॉलो एंट्री अँड एक्झिट टाइम. म्हणजे तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे की तुमचा एंट्री टाइम कोणता आहे आणि बाहेर जाण्याचा टाइम कोणता आहे त्याची खात्री करून घेतली पाहिजे. मग आता यू मस्ट तुम्हाला काढून टाकायचंय आणि व्हर्ब पासून सुरुवात होणार आहे, इन्शुअर टू फॉलो एंट्री अँड एक्झिट टायमिंग्स हे तुम्ही डूज मध्ये लिहायचे. यू मस्ट नॉट मेक नॉईज ऑर क्रिएट कमोशन टू गेट द एनिमल्स ऑर बर्ड्स. म्हणजे तुम्ही काय करायला नाही पाहिजे, कमोशन म्हणजे गोंधळ, म्हणजे तुम्ही तिथे पक्ष्यांच्या तिथे आणि प्राण्यांच्या तिथे तुम्ही गोंधळ नाही घालायला पाहिजे. मग इथे नाही म्हणजे नॉट आहे, म्हणजे डोंट मध्ये यू मस्ट नॉट काढून टाकायचं, त्या ठिकाणी आपण डोंट घेणार आणि वाक्य लिहिणार, डोंट मेक नॉईज ऑर क्रिएट कमोशन टू गेट द एनिमल्स ऑर बर्ड्स. अशा प्रकारे इथे आपण उत्तर तयार केलेलं आहे. आता या डूज आणि डोंट मध्ये सुद्धा बघा 4 वाक्य डूज मध्ये आहेत, 4 वाक्य डोंट मध्ये आहेत. पण तुम्ही प्रत्येक वेळेस असंच असेल असं गृहीत धरू नका, कधी कमी जास्त वाक्य असू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट, सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. नेचर इज अबॉर्ड फॉर ऑल ऑफ अस. It provides us with all our basic needs. However, we must take care of the following things so that our mother nature is not harmed. म्हणजे आपलं नेचर हे आपलं राहण्याचं ठिकाण आहे. इट प्रोव्हाइड्स आपल्याला त्यामुळे बेसिक नीड्स मिळतात आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.
आता आपल्या म्हणजे निसर्गाला हानी होऊ नये म्हणून काही इथे त्यांनी डूज आणि डोंट्स दिलेले आहेत. बघा इथे सजेस्ट सुटेबल टायटल फॉर इट. आता इथे ह्या प्रश्नामध्ये टायटल दिलेलं नाहीये, पण तुम्हाला या माहितीवरून टायटल क्रिएट करायचं आहे. टायटल तुम्ही स्वतः बनवायचे आणि मग ते लिहून मग तुम्ही डूज डोंट वाक्य लिहायचे आहेत. आता इथे बघा सुरुवातीला मी काय दिलंय, रूल्स फॉर सेव्हिंग आवर मदर अर्थ किंवा नेचर, बरोबर असं लिहिलेलं आहे. आणि मग आपण तुम्ही काय करणार, डूज आणि डोंट्सच्या 2 चार्ट तयार करणार आणि मग त्यामध्ये वाक्य लिहिणार. आता मी हा चार्ट इथे तयार केलेला नाहीये, फक्त मी तुम्हाला वाक्य समजून सांगते. आता इथे हे जे वाक्य आहे ते डूज मध्ये येईल, कारण वी मस्ट आहे. मग आपण इथे वी मस्ट काढून टाकणार, प्लांट मोर ट्रीज. नंबर 2, वी शुड नॉट कट ट्रीज. नॉट आहे म्हणजे डोंट मध्ये, म्हणून आपण वी शुड नॉट काढणार आणि इथे डोंट लिहिणार, डोंट कट ट्रीज. वी मस्ट कीप आवर एरिया नीट अँड क्लीन. यामध्ये नॉट नाही म्हणजे हे वाक्य डूज मधलं आहे, म्हणून आपण वी मस्ट काढून टाकणार, कीप आवर एरियाज नीट अँड क्लीन जशाला तसं लिहिणार. वी शुड नेव्हर डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. आता इथे बघा नॉट नाहीये, नेव्हर शब्द आहे, पण नॉट आणि नेव्हर एकाच अर्थाचे आहेत. नेव्हर म्हणजे कधीच नाही, नॉट म्हणजे नाही. मग आपण हे वाक्य डोंट मध्ये टाकायचे आणि मग आपण वी शुड नेव्हर कट करून त्या ठिकाणी डोंट लिहिणार आहोत. मग वाक्य कसं होईल, डोंट डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट. नेक्स्ट, वी शुड नॉट पोल्यूट एअर अँड वॉटर. इथे सुद्धा नॉट आहे म्हणजे हे सुद्धा वाक्य डोंट मधलं आहे, म्हणून आपण इथे डोंट लिहिणार आणि डोंट पोल्यूट एअर अँड वॉटर. वी शुड नॉट यूज प्लॅस्टिक बॅग्स. आता यामध्ये हे सुद्धा वाक्य निगेटिव्ह सेन्सचे, म्हणून इथे वी शुड नॉट काढून टाकणार आणि या ठिकाणी आपण डोंट घेणार आणि वाक्य तयार करून डोंट मध्ये लिहिणार, डोंट यूज प्लॅस्टिक बॅग्स. पुढे बघा, वी शुड नॉट हंट बर्ड्स ऑर एनिमल्स. हे सुद्धा वाक्य निगेटिव्ह आहे, म्हणून हे सुद्धा वाक्य आपण डोंट मध्ये टाकणार आणि वाक्य कसं करणार, डोंट हंट बर्ड्स ऑर एनिमल्स. वी शुड यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट. आपण पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्त उपयोग केला पाहिजे, म्हणजे वी शुड काढून यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट डूज मध्ये लिहायचे. वी शुड स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन नेचर. म्हणजे वी शुड काढायचे हे डूज मधले वाक्य आणि मग स्प्रेड पासून वाक्य जशाला तसं डूज मध्ये लिहायचे, स्प्रेड अवेअरनेस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मेंटेनिंग बॅलन्स इन नेचर. म्हणजे या सेंटेन्स मध्ये जास्त टोटली किती सेंटेन्स आहेत, 10 वाक्य आहेत आणि त्यातले 5 वाक्य डोंटचे आहेत, 5 वाक्य डूजचे. ते तुम्ही तुमच्या चार्ट मध्ये स्वतः लिहा, मी इथे लिहिलेले नाही आहेत. फक्त तुम्हाला टायटल इथे सांगितलेलं आहे, रूल्स फॉर सेव्हिंग आवर नेचर असं टायटल देऊन ते वाक्य तुम्ही लिहून काढा. आता शेवटचा एक आपण क्वेश्चन पाहूया. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट, सजेस्ट अ सुटेबल टायटल फॉर इट. आता हे याच्यामध्ये माहिती पण दिलेली नाहीये, पण हे वाक्य वाचून तुम्हाला टायटल लिहायचे, कारण टायटलला 1 मार्क असतो. आता तुम्ही वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात येईल कशाबद्दलचे वाक्य आहेत. बघा वाचू आपण. यू शुड टॉक स्लोली, तुम्ही सावकाश बोललं पाहिजे. यू शुड नॉट मंबल, तुम्ही तोंडातल्या तोंडात नाही बोललं पाहिजे. यू शुड स्पीक क्लिअरली, स्पष्टपणे बोलले पाहिजे. यू शुड नॉट लुक अप अँड डाऊन, खालीवर नाही बघितलं पाहिजे. यू शुड लुक ॲट पर्सन वेन यू टॉक टू देम, तुम्ही त्या व्यक्तीकडे बोलत असताना पाहिलं पाहिजे. यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक, चूक होण्याची तुम्हाला भीती असली नाही पाहिजे. यू शुड शेअर युअर थॉट्स अँड आयडियाज विथ अदर्स, तुम्ही तुमचे विचार आणि कल्पना दुसऱ्यांसोबत शेअर केला पाहिजेत. यू शुड नॉट कीप टॉकिंग ऑल द टाइम, सतत तुम्हीच बोलत नाही राहिलं पाहिजे. यू शुड एम्फसाइज की वर्ड्स, जे महत्वाचे वर्ड्स आहेत त्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. यू शुड नॉट मेक मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज करून घेतला नाही पाहिजे. म्हणजे हे या वाक्यावरनं तुम्हाला लक्षात येतं की हे आपण स्पीच मधले म्हणजे भाषण देताना जे रूल्स आपण फॉलो करायचे किंवा काय करायचं नाही आणि काय करायचं याच्याबद्दल माहिती दिली आहे, म्हणून आपण इथे टायटल द्यायचे रूल्स इन स्पीच, भाषणामधले रूल्स. आणि मग तुम्ही इथे डूज आणि डोंट असं लिहून तुम्ही माहिती दिलेले स्टेटमेंट्स इथे लिहायचे आहेत. इथे मी लिहिलेले नाही आहेत, फक्त तुम्हाला मी समजून सांगून फक्त तुम्हाला एकदा इथे हे वाक्य वाचून कोणत्या कॉलममध्ये काय टाकायचं ते सांगते. तुम्ही मात्र तुमचा आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहा. बघा आता आपण पाहूया हे वाक्य कशात येईल. यू शुड टॉक स्लोली, यू शुड काढायचे, टॉक स्लोली डूज मध्ये लिहायचे. यू शुड नॉट मंबल, यू शुड नॉट काढून टाकायचे आणि इथे डोंट लिहायचे, डोंट मंबल
डोंट मध्ये येईल. यू शुड स्पीक क्लिअरली, यू शुड काढून टाकायचे, स्पीक क्लिअरली डूज मध्ये लिहायचे. यू शुड नॉट लुक अप अँड डाऊन, हे डोंट मध्ये लिहायचे कारण नॉट आहे इथे लिहायचं डोंट लुक अप अँड डाऊन. यू शुड लुक ॲट द पर्सन वेन यू टॉक, म्हणजे यू शुड काढायचे आणि लुक पासून वाक्य डूज मध्ये लिहायचे. यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक, यू शुड नॉट काढायचे आणि त्या ठिकाणी डोंट लिहून वाक्य जशाला तसं लिहायचे, म्हणजे वाक्य कसं होईल, डोंट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स. यू शुड शेअर युअर थॉट्स अँड आयडियाज विथ अदर्स, आता यू शुड काढायचंय, डूज मध्ये वाक्य लिहायचं, शेअर युअर थॉट्स अँड आयडियाज विथ अदर्स. यू शुड नॉट कीप टॉकिंग ऑल द टाइम, यू शुड नॉट काढून टाकायचे, त्या ठिकाणी डोंट घ्यायचे आणि वाक्य जशाला तसं डोंट मध्ये लिहायचे, डोंट कीप टॉकिंग ऑल द टाइम. यू शुड एम्फसाइज कीवर्ड्स, यू शुड काढून टाकायचे आणि डूज मध्ये वाक्य जशाला तसं एम्फसाइज कीवर्ड्स असं लिहायचे. यू शुड नॉट मेक मिसअंडरस्टँडिंग, यू शुड नॉट काढून टाकायचे, त्या ठिकाणी डोंट लिहायचे आणि वाक्य डोंटच्या कॉलममध्ये डोंट मेक मिसअंडरस्टँडिंग असं लिहायचे. म्हणजे विद्यार्थ्यांनो, थोडंसं जर तुम्ही या व्हर्बल टू नॉन व्हर्बल या क्वेश्चनकडे लक्ष दिलं, स्टेटमेंट दिलेले असतील तर त्यामध्ये कोणता भाग काढायचा आहे, डूज लिहिताना, डोंट लिहिताना काय कोणता भाग वाक्यातला काढायचा आहे, डोंट कशाच्या ठिकाणी लिहायचं, हे सगळं तुम्ही प्रॅक्टिसने करू शकता. 1-2 प्रकारचे वाक्य तुम्ही प्रश्न असे सोडवलेत, वाक्य म्हणण्यापेक्षा असे प्रश्न जर सोडवलेत तर तुम्ही सहज 5 मार्क मिळवू शकता. म्हणून तुम्हाला सुरुवातीला हे समजून घ्यायला लागेल की वाक्यामध्ये आपल्याला डोंट मध्ये आणि डूज मध्ये कोणते वाक्य टाकायचे आहेत, ते वाक्याच्या अर्थावरनं कधी कधी आपल्याला ते डोंट मध्ये टाकायचे की डूज मध्ये टाकायचे हे सुद्धा समजतं. आता अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 6 जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे तो इथे समजून घेतलेला आहे.